स्वादंतराचं तुमचं स्वागत आहे। गुढीपाडवा म्हटला की गोड तर आलंच। तर आज आपण गुढीपाडव्यासाठी खास अशी कांदा लसूण विरहित विशेष थाळी बघणार आहोत। आपण कांदा लसणीशिवाय सुद्धा भाज्या बनवू शकतो, ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। थाळी अगदी परिपूर्ण थाळी आहे। ही थाळी तुम्ही गुढीपाडव्याला तसंच तुम्ही कुठल्याही सणाला बनवू शकता। तर याच थाळीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। तर आज आपण बनवणार आहोत राजभोग श्रीखंड। तर यासाठी इथे मी घरचं 400 ग्रॅम हे घट्ट दही घेतलेलं आहे। आता आपण हे दही एका भांड्यात काढून घेणार आहोत। इथे मी एक भांडं घेतले, यावरती आता आपल्याला एक अशी चाळणी ठेवायची, अशी या भांड्यावर बसेल अशी चाळणी ठेवायची। या चाळणीवरती आपल्याला एक मलमलचं असं कापड ठेवायचं आहे आणि या कापडावरती आपल्याला दही हे पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे। आपल्याला दह्यातलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला या कापडावरती हे पूर्णपणे दही हे काढून घ्यायचं आहे, म्हणजे यातलं जे पाणी आहे हे पूर्णपणे खाली गाळून भांड्यात पडेल। आता आपण दही या कापडावरती पूर्णपणे काढलेलं आहे। आता आपल्याला हे कापड घट्टपणे पूर्ण बांधायचं आहे। सगळ्या बाजूंनी याला व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आणि यातलं पूर्ण पाणी हे खाली निथळवायचं आहे। तर आता आपण हे कापड जे आहे याला आपण गाठ बांधून घेऊया। तर अशा प्रकारे आपण याला पूर्ण अशी गाठ बांधायचे, घट्ट गाठ बांधायचे आणि हे बघा अशा प्रकारे पूर्ण यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे। अशा प्रकारे आपण पूर्ण यातलं दाबून असं पिळून पाणी काढून घेणार आहोत। आता आपलं इथे घट्ट असं पिळून झालेलं आहे। आता आपण ह्या कापडाला अशी घट्ट गाठ बांधायची। आता आपली गाठ बांधून झाले। आपण आता याला हे चाळणीवरती असं ठेवायचं आहे आणि ह्यावरती असं जड काहीतरी आपल्याला ठेवायचं। आता मी यावरती हा खलबत्ता ठेवणार आहे। यामुळे काय होतं, याच्यावरती वजन पडल्यामुळे ह्याच्यामध्ये जर थोडंफार सुद्धा काही पाणी शिल्लक राहिलं असेल तर ते पूर्णपणे खाली निथळून जातं। आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे, पूर्णपणे हे पाणी निथळून घ्यायचं आहे। आता आपल्याला साधारणतः 15 ते 20 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे, म्हणजे पूर्णपणे पाणी हे खाली निथळून जाईल आणि आपला चक्का हा तयार होईल। आपली 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हा खलबत्ता काढून घेऊया। आता आपण याची ही गाठ उघडूया। आपला चक्का हा तयार झालेला असेल। हे बघा आपला असा मस्त असा मऊसूत एकदम छान असा चक्का तयार झालेला आहे। एकदम मऊसूत झालाय। आता आपण हा चक्का यातनं काढून घेऊया। हे बघा अशा प्रकारे आपण याचं पूर्णपणे हे पाणी निथळून घेतलेलं आहे। सगळं पाणी आपलं दह्यातलं हे काढून घेतलेलं आहे। तर इथे मी एक बाउल घेतलाय। तर ह्या बाउलमध्ये आता मी हा जो चक्का आपला तयार झालाय हा काढून घेणार आहे। हे बघा मस्त असा मऊसूत एकदम चक्का आपला तयार झालेला आहे। आपल्याला बाहेरून चक्का आणण्याची अजिबात गरज नाही। एकदम सॉफ्ट असा आपला चक्का तयार झालाय। तर आता आपला हा चक्का किती तयार झाला आहे बघूया। हे बघा साधारणतः 1 कप हा आपला चक्का तयार झालाय, म्हणजेच 200 ग्रॅम आपला हा चक्का तयार झालाय। आपण इथे 400 ग्रॅम साखर घेतली होती, त्यापासून आपला 200 ग्रॅम हा चक्का तयार झालाय। जेवढा आपला चक्का आहे त्याच मापाने म्हणजेच 1 कप म्हणजेच 200 ग्रॅम इथे मी पिठी साखर ही घेतलेली आहे। इथे मी मीडियम गोड ठेवलंय, पण जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून सुद्धा पिठी साखर ही ॲड करू शकता। तर आता आपण ही साखर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मीठ साखर ही सगळी व्यवस्थित लागली गेली पाहिजे। इथे मी जो चक्का आपण बनवलाय हा आपला मऊसूत असल्यामुळे इथे मी चाळून घेतलेला नाही आहे, पण जर तुम्ही बाहेरचा विकतचा चक्का आणला असेल तर तुम्ही चाळणीवरती हा व्यवस्थित चाळून घेणं महत्त्वाचं आहे, म्हणजे आपला चक्का हा एकदम मऊसूत होईल। आता आपली साखर ही मिक्स करून झालेली आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत दुधात भिजवलेलं केशर। ह्यामुळे रंगसुद्धा खूप छान होतो, पण सुरुवातीला एकदम थोडं थोडं घालायचं आहे। काय होतं एकदम जर घातलं तर पातळ होऊ शकतं। तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, याने रंगसुद्धा खूप छान येतो। आता इथे जे राहिलेलं केशराचं दूध आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। हे पूर्णपणे केशर हे यात घालून घेणार आहोत। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण घालणार आहोत काजू,
पिस्ता आणि बदामाचे तुकडे आणि चारोळी, वेलची पावडर चवीनुसार, थोडीशी जायफळाची पावडर, ह्याचा स्वाद खूप छान येतो. आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, साधारणतः 15 ते 20 मिनटं. आता आपलं हे राजभोग श्रीखंड तयार झालेलं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. मस्त रंग आलेला आहे. तर आता आपलं हे राजभोग श्रीखंड तयार झालेलं आहे. आता आपण पुरी बनवायला घ्यायची. यासाठी मी घेतलं इथे 2 कप गव्हाचं पीठ. यानंतर यामध्ये घालायचं आहे 1/4 कप हा रवा. इथे जाडा किंवा बारीक तुम्ही कुठलाही घेऊ शकता. चवीनुसार मीठ. यानंतर आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून तेलाचं कडकडीत मोहन. यामुळे पुरी ही छान खुसखुशीत होते. आता आपण हे प्रथम पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तेल चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. आपल्याला ही कणिक जी आहे ही घट्ट भिजवायची आहे. पुरीची कणिक ही शक्यतो घट्ट भिजवली जाते, म्हणजे पुऱ्या या छान खुसखुशीत होतात. आपली कणिक ही व्यवस्थित भिजलेली आहे. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि चांगली कणिक ही व्यवस्थित मळून घ्यायची आहे, म्हणजे आपली पुरी ही खूप छान होते. आता आपली कणिक चांगली भिजलेली आहे. आता आपण साधारणतः 15 ते 20 मिनटं ही झाकून ठेवायची आहे. आपली 20 मिनटं झालेली आहेत. हे बघा, कणिक मस्त मुरलेली आहे, छान व्यवस्थित भिजलेली आहे. आता एकदा पुन्हा मळून घ्यायचे आणि आता आपण याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या. अशा प्रकारे अशी छोटी लाटी तयार करून घ्यायचे. आता आपण पुरी लाटायला घेणार आहोत. त्याआधी इथे मी लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलंय, म्हणजे आपली पुरी ही खाली चिकटत नाही. आता आपण पुरी लाटून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्या इथे छान अशा पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण तळायला घेऊया. त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलं होतं. आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण एक एक पुरी यामध्ये सोडायचे. एकदम जास्त घालू नका, नाही तर ते रंगावर उडू शकतं. पुरीवरती झाऱ्याने असं तेल उडवायचं आहे, म्हणजे पुरी ही छान अशी टम्म फुगली जाते. हे बघा, आपली पुरी आता मस्त अशी टम्म फुगली गेली. आपण जो रवा घातला आहे त्यामुळे पुरी ही छान फुलून पण येते आणि चांगली खुसखुशीत पण होते. बघा, मस्त आपली पुरी छान अशी फुललेली आहे. तर अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या पुऱ्यासुद्धा तळून घेऊया. आपण इथे अजून एक पुरी टाकणार आहोत. ही सुद्धा आपली पुरी छान अशी फुललेली आहे, मस्त फुललेली आहे. तर आता आपण ही सुद्धा पुरी काढून घेऊया. तर आता आपण बघणार आहोत कांदा लसणीशिवाय व्हेज कुर्मा. तर त्यासाठी मी इथे 1 कप चिरलेली फरसबी, 1.5 कप फ्लॉवर, 1 कप सोललेले मटार आणि अर्धा कप गाजर. इथे माझ्याकडे गाजर एवढंच होतं म्हणून मी गाजर एवढं घेतलं आहे. तुम्ही इथे भाज्यांचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. मी इथे फ्लॉवर थोडं जास्त घेतलं आहे. सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण या भाज्या सर्व उकडून घेणार आहोत. तर आता आपण इथे एकीकडे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला या सर्व ज्या भाज्या आहेत या घालायच्या आहेत. आणि ह्या भाज्या आपल्याला चांगल्या 5 ते 10 मिनटं चांगल्या वाफवून घ्यायच्या आहेत. आपल्या भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 4 कच्च्या टोमॅटोच्या फोडी, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 काजू, 1 टेबलस्पून मगज. हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर नाही वापरलं तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर, म्हणजे साधारणतः 1/4 कप. यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा भांड पाणी. आता आपण याची प्युरी तयार करून घेऊया. आपली ती प्युरी तयार झालेली आहे, म्हणजेच भाजीसाठी लागणारं वाटण तयार झालेलं आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता, पण मी इथे केलेला नाही आहे. तर आता आपण आपल्या भाज्या शिजल्या आहेत का बघूया, आणि भाज्या शिजल्या असतील तर आपण भाजी करायला घेऊया. तर हे बघा, आपल्या भाज्या चांगल्या उकळलेल्या आहेत. आता आपण या शिजल्यात का ते बघून घेऊया. हे बघा, भाजी शिजलेली आहे, फ्लॉवरसुद्धा शिजलेला आहे. तर आता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. तर आता आपण भाजी तयार करायला सुरुवात करूया. त्याआधी आपण गॅस बंद करूया. आता आपला पॅन चांगला तापलेला आहे. यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः 3 टेबलस्पून तेल. आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. यामध्ये आता आपण घालणार आहोत हा जो आपला वाटलेला जो वाटण आहे, म्हणजे वाटलेला जो मसाला आहे तो आता आपण यामध्ये घालायचा आहे. आपला मसाला छान असा ढवळायचा आहे आपल्याला.
यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर. इथे मी हे काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे. ही तिखटाला कमी असते आणि याचा रंग पण खूप छान येतो. पण जर तुम्हाला इथे साधं तिखट वापरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा तिखट तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. यानंतर घालणार आहोत 1 टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून जिरे पावडर, 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला. इथे तुम्ही कुठलाही मसाला तुमच्याकडचा वापरू शकता. मी इथे गरम मसाला वापरला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुमच्याकडचा साठवणीतला मसालासुद्धा वापरू शकता. 1 टीस्पून साखर. हे साखर ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. पण इथे आपण नुसता टोमॅटो वापरला आहे, त्यामुळे टोमॅटो जर आंबट असेल तर कदाचित आपली भाजी आंबट होऊ शकते. तर टोमॅटोची चव बॅलन्स करण्याकरता आपण इथे साखर वापरली आहे. हा सर्व मसाला आता आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे. हा मसाला मंद आचेवर चांगला शिजू द्यायचा आहे. तर आता आपली 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपण झाकण काढून बघूया. मसाल्याला असं छान तवंग सुटलाय, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे. यामध्ये आता आपण घालणार आहोत ह्या ज्या भाज्या उकडून घेतलेल्या त्या आपण घालणार आहोत. याचं पाणी मी वेगळं ठेवलेलं आहे. आपण तेच पाणी ह्या भाजीला वापरणार आहोत. तर आता आपण ह्या शिजलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत. इथे मी बटाटा वापरलेला नाही आहे. जर तुम्हाला बटाटा हवा असेल तर तुम्ही बटाटासुद्धा यामध्ये घालू शकता. आता आपण ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची. कांदा लसणीशिवाय सुद्धा या भाज्या खरंच खूप छान होतात. तर आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 ग्लास गरम पाणी. तर इथे मी ज्या भांड्यामध्ये हे वाटण वाटलं होतं त्याच भांड्यात मी गरम पाणी वापरलेलं आहे. इथे मी जे गरम पाणी वापरलंय ते आपण जे भाज्या उकडून घेतलेल्या ते गरम पाणी वापरलंय. पण जर तुम्हाला ते पाणी वापरायचं नसेल तर तुम्ही साधं गरम पाणी या भाजीमध्ये वापरू शकता. शक्यतो तेच पाणी वापरा, म्हणजे त्या भाज्यांचा जो अर्क असतो तो त्या पाण्यात उतरलेला असतो. तर आता आपण हे 1 ग्लास इथे गरम पाणी वापरायचं आहे. गरम पाण्यामुळे काय होतं, भाजीची चव बदलत नाही आणि आपली मसाल्याची सुद्धा चव बदलत नाही. तर आता आपण भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला कितपत घट्ट पातळ जशी हवे तशी तुम्ही इथे भाजी करू शकता. इथे मी अजून अर्धा ग्लास थोडं पाणी टाकणार आहे. थोडं पाणी मला कमी वाटतंय. तर इथे मी अजून अर्धा ग्लास हे भाज्यांचंच पाणी, हे गरम पाणी हे वापरलेलं आहे. तर साधारणतः मी इथे 1.5 ग्लास हे गरम पाणी वापरलेलं आहे. तर आपण ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे तुम्हाला मसाल्यांचं प्रमाण जास्त काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता. यामध्ये आता घालायचं आहे चवीनुसार मीठ. यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून घरची दुधाची मलाई. ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. पण यामुळे या भाजीला खरंच खूप छान स्वाद येतो. आणि आपण इथे कांदा लसूण सुद्धा वापरत नाही आहोत, त्यामुळे ही भाजी जरा अजून जास्त छान होण्यासाठी आपण इथे हे वापरलेलं आहे. आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिक्स करून झालेलं आहे. यावरती आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं ही भाजीला चांगली उकळी फुटू द्यायची, म्हणजे आपली भाजी छान अशी व्यवस्थित अशी शिजली जाईल आणि मसाला सुद्धा छान असा मुरला जाईल. तर आता आपण 10 मिनिटं ही भाजी चांगली उकळवायची, म्हणजे आपल्या भाजीमध्ये सगळा मसाला हा छान असा मुरला जाईल. तर आता आपण ही भाजी 10 मिनिटं चांगली उकळवूया. तर आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. हे बघा, आपल्या भाजीला मस्त असा तवंग आलाय, म्हणजे आपला मसाला हा पूर्णपणे चांगला शिजलेला आहे आणि टोमॅटोचा सुद्धा कच्चेपणा हा गेलेला आहे. तर आता आपण ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आता आपली भाजी मिक्स करून झालेली आहे. त्यामध्ये आता आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. भाजी मिक्स करून घेऊया. तर आता आपण गॅस बंद करूया. आपली इथे कुर्मा भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण बनवणार आहोत उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी. तर यासाठी इथे मी 5 उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे घेतलेले आहेत. आता आपण बटाट्याच्या मध्यम आकाराच्या अशा फोडी तयार करून घेणार आहोत. अगदी लहान करू नका, कारण बटाटा हा उकडलेला असतो. आता आपल्या बटाट्याच्या फोडी या कापून झालेल्या आहेत. यावरती आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ, 2 TSP साखर. हे सर्व आपण या बटाट्याच्या फोडींना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, मीठ आणि साखर ही बटाट्याच्या फोडींना व्यवस्थित लागली जाते. तर आता आपण हे सर्व याला लावून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे मीठ साखर लावून झालेलं आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. आपला पॅन तापलेला आहे. यामध्ये आता आपण 2 टेबलस्पून हे तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की 2 TSP मोहरी, 1 TSP जिरं,
3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे. इथे मी थोडी मिरची जास्त घेतले कारण मला ही भाजी थोडी तिखट हवी. तुम्ही इथे कमी जास्त प्रमाण करू शकता. 10 इंच ठेचलेलं आलं, यामुळे भाजीला खूप छान स्वाद येतो. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 1 TSP हळद, 1 TSP हिंग. आता आपण ही फोडणी चांगली परतवून घ्यायची म्हणजे फोडणी छान अशी खमंग होते. आपली फोडणी छान परतून झालेली आहे. यामध्ये आता आपल्याला घालायच्या आहेत या उकडलेल्या बटाट्याच्या फोडी. भाजी चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे आपली फोडणी ही व्यवस्थित बटाट्याला लागली जाईल. यामध्ये आता आपल्याला घालायचं 1 टेबलस्पून ओलं खरवडलेलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर. आपल्याला भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. तर आपली भाजी चांगली परतवून झालेली आहे. आता आपली ही भाजी साधारणतः 5 मिनिटं ही शिजू द्यायची. आपल्याला भाजी एकदा पुन्हा परतवायची. तर आता आपली भाजी इथे परतवून झालेली आहे. तर आता आपली इथे उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी ही तयार झालेली आहे. तर आता आपण बनवणार आहोत मसाले भात. तर हा मसाले भात बनवण्यासाठी मी 1 कप हा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवला होता. स्वच्छ धुवून ठेवल्यामुळे आपला भात हा चांगला मोकळा होतो आणि फडफडीत होतो. आपली कढई चांगली तापलेली आहे. यामध्ये आता आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून तेल. तेल चांगलं तापलं आहे. यामध्ये आता घालायचं आहे 1 TSP मोहरी, 1 TSP जिरं, 2 तमालपत्र, 2 हिरव्या मिरच्यांचा ठेचा. इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अर्धा इंच ठेचून घेतलेलं आलं आणि यामध्ये घालायचे 100 ग्रॅम ही उभी चिरलेली तोंडली. मसाले भाताला तोंडली ही उभी चिरली जातात. तोंडली ही चिरल्यावर पाण्यात टाकायची आहेत म्हणजे काळी पडत नाहीत. आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. 1 TSP हळद, 1 TSP लाल तिखट, 1 TSP हिंग घालायचं आहे. आपण हे परतवून घ्यायचं आहे म्हणजे फोडणी ही सगळी व्यवस्थित तोंडल्यांना लागली जाईल. यानंतर आता आपल्याला घालायचं आहे स्वच्छ धुतलेला हा 1 कप बासमती तांदूळ. हा बघा धुतल्यामुळे हा मस्त असा मोकळा झालाय आणि छान असे दाणे पण मोठे झालेत. तांदूळ आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे म्हणजे मसाले भात हा आपला चांगला मोकळा होईल, असा चिकट होणार नाही. आपला तांदूळ हा चांगला परतवून झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे 1 कपाला 2 कप हे गरम पाणी. इथे मी 2 कप पाणी वापरलं आहे, पण जर तुम्हाला थोडं जास्त मऊ हवं असेल तर तुम्ही अर्धा कप अजून पाणी हे ॲड करू शकता. आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये घालायचे 2 टेबलस्पून धना पावडर. इथे मसाले भाताला धना पावडर खूप छान लागते. 1 टेबलस्पून जिरा पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. मसाला आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या भाताला चांगली चव येईल. आपलं मिक्स करून झालेलं आहे. चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आता आपल्याला या कढईवर असं खोलगट झाकण ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ग्लास हे पाणी टाकायचं आहे आणि आपला मसाले भात हा आपल्याला वाफेवरती 15 मिनटं हा चांगला शिजू द्यायचा आहे. तर आता आपली इथे 15 मिनटं झालेली आहेत. आपण आता झाकण काढूया. आपला मसाले भात हा मस्त असा मोकळा झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही आहे. आपण आता इथे तोंडली शिजलेत का ती बघूया. हे बघा तोंडली आपली व्यवस्थित शिजलेली आहेत म्हणजे आपला भात हा व्यवस्थित झालेला आहे. आपला मसाले भात हा तयार झालेला आहे. कैरीची चटणी तयार करून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला इथे लागणारे 1 कप ओलं खरवडलेलं खोबरं, अर्धा कप स्वच्छ धुतलेली कोथिंबीर. इथे मी 1 छोट्या कैरीचे तुकडे करून घेतलेत. 1 टेबलस्पून साखर, 4 हिरव्या मिरच्या. इथे मला चटणी थोडी तिखट हवी आहे म्हणून मी इथे 4 मिरच्या घेतल्यात. जर तुम्हाला कमी तिखट हवी असेल तर तुम्ही कमी वापरल्यात तरी चालेल. 1/2 टेबलस्पून जिरं आणि चवीनुसार मीठ. यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा ग्लास पाणी. आता आपण ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर आता आपली इथे कैरीची चटणी ही झालेली आहे. तर आता आपण बघणार आहोत काकडीचं रायतं. तर त्यासाठी इथे मी 1 काकडी घेतलेली आहे. इथे मी काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता आपण ही काकडी सोलण्याच्या मदतीने सोलून घेऊया. तर आता आपली इथे काकडी सोलून झालेली आहे. आता आपण ही काकडी बारीक चिरून घ्यायची.
तर आता आपण इथे काकडी ही चिरून घेणार आहोत. सुरुवातीला प्रथम ह्याची पाठची बाजू काढून घ्यायची, पुढची देखील ही बाजू काढून घ्यायची. आता याचे दोन असे मध्ये भाग करायचे. तर आता आपली काकडी इथे चिरून झालेली आहे. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये काकडी चिरलेली आपण काढून घ्यायची. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 हिरव्या मिरचीचे तुकडे, हाफ टीस्पून साखर, मीठ चवीनुसार, 1 टेबलस्पून दाण्याचं कूट, 1/4 कप दही. यानंतर आता आपल्याला घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय. जेव्हा आपण जेवायला बसणार तेव्हा हे आयत्या वेळेला रायतं बनवायचं. काय असतं, काकडीला पाणी सुटतं. आधीच जर आपण हे कालवून घेतलं तर काकडीला पाणी सुटतं आणि आपलं रायतं हे पांचट होतं. तर हे आयत्या वेळेला कालवायचं. जेव्हा आपण पानावर वाढणार त्याच वेळेला हे रायतं मिक्स करायचं. सगळी तयारी करून ठेवायची, फक्त आयत्या वेळेला कालवायचंय. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया. तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. आपलं काकडीचं रायतं तयार झालेलं आहे. कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. सर्विस तुमची, डिश आमची. नमस्कार.